PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। मुशीतील भाविकांच्या बसवर काळाचा घाला, 45 भाविक जखमी तर एक महिला भाविकाचा मृत्यू। मुशीच्या जनतेसाठी आमदार महेश लांडगे यांची धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात धाव। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेली खाजगी बस बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शहरालगतच्या घाटात उलटली। या घटनेत एका महिला भाविकेचा मृत्यू झाला असून 45 भाविक जखमी झालेत। यातील 18 जण गंभीर असल्यानं त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलवण्यात आले। अपघातातील एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मोशी येथील 46 भाविकांना घेऊन एक खाजगी ट्रॅव्हल बुधवारी सकाळी 6 वाजता तुळजापूरकडे रवाना झाली। दुपारी 1 वाजताच्या सुमारास तुळजापुरात दाखल झाल्यानंतर या भाविकांची सोय केलेल्या लोहिया मंगल कार्यालयात सर्वांनी जेवण घेतलं। त्यानंतर देवीचं दर्शन करून सर्व भाविक त्याच बसनं मोशीकडे जाण्यासाठी सायंकाळी 6 वाजता परतीच्या प्रवासाला लागले। मात्र शहराला लागून असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली। घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तसेच शहरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले। या घटनेत मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झाला असून इतर 45 भाविक जखमी झालेत। बसमधील सर्व भाविक मोशी व डुडुळगाव येथील रहिवासी आहेत। शांताबाई बाबू बोराटे, चंदना शिंदे, विजया दीपक साबळे, सुजित बोके, विहान शिंदे, भावना नाखाले, उषा सुग्रीव शिंदे, लक्ष्मी धोत्रे, राणी फडतरे, आशा रामकरे, सारिका कुटे, बस चालक ज्ञानेश्वर बारेस्कर, मारुती दसने, राधाबाई पतंगलाड, मंदाकिनी म्हेत्रे, स्वरित अल्लाट, रुपाली गायकवाड, सुशीला बोराटे, कल्पना पाराशळके, सुनीता अशोक भोळ यांना गंभीर मार लागल्यानं त्यांना तुळजापुरात प्रथम उपचार करून धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। तसेच उर्वरित जखमींवर तुळजापुरातच उपचार सुरू आहेत। या घटनेचं गांभीर्य पाहता भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांना ही माहिती मिळताच दादांनी आपली सर्व कामं सोडून काल रात्री 3:30 वाजता धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन भाविक रुग्णांना भेट दिली आणि रुग्णांची विचारपूस केली। तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना भाविकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या। भोसरीचे आमदार आपल्या जनतेच्या सर्व कामे करण्यासाठी सदैव तत्पर असतात। खरंच दादा, तुमच्यासारखे आमदार आमच्यासारख्या भोसरी विधानसभेच्या जनतेला लाभले। आम्ही खूप भाग्यवान समजतो दादा, तुम्ही आमच्यासाठी दैवत आहात। म्हणून दादा, आम्ही तुम्हाला शोधतो। आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत दादा तुमची साथ कधीच सोडणार नाही, अशी भावना मोशी येथील रुग्णांनी धाराशिव येथे आमदार महेश लांडगे यांच्या भेटी दरम्यान व्यक्त केली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।